सांगा की आत्ताची समस्या जी ट्रॅक्टर ड्रायव्हरची समस्या आहे किंवा जे प्रॉब्लेम ट्रॅक्टर ड्रायव्हर नसल्यामुळे किंवा मजूर नसल्यामुळे वेळेवरती फवारणी होत नाही किंवा आता माणूस जे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर सोबत जे स्पेअर विकत घेतात त्याच्या कंपॅरिझन तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? मुळातच शेतीमध्ये मजुरांची समस्या खूप मोठी आहे. आणि मजूर काम करत नाहीत किंवा मजूर 11 वाजता शेत येतो, तो 2 वाजता जेवायला थांबतो. 1 तास जेवणाची सुट्टी होती, संध्याकाळी 5-5:30ला ते सुट्टी होती. मोजून 4 ते 5 तास मजूर काम करतो आणि त्याला 300 ते 500 रुपयापर्यंत रोज द्यायची वेळ येते. ट्रॅक्टर ड्रायव्हरचं तर अवघडच मॅटर आहे तसा. कारण ट्रॅक्टर ड्रायव्हर एक तर तो टेक्निकली तेवढा हुशार असणं गरजेचं आहे. ते तेवढे टेक्निकली हुशार मिळत नाही, हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि वेळेला गरजेला उपलब्ध होत नाहीत. दुसरा अजून एक प्रॉब्लेम त्यांचा असा आहे की त्यांना ते म्हणजे त्याच्यात जेन्युइन माणसं नाहीत. टेक्निकली माणसं नाहीत. मग ते असं कोणीतरी एखादा कोणतरी मजूर असतो, त्याला ड्रायव्हर केलं जातं. शिकलं का ते दुसरीकडे निघून जातं, असं होतं. त्याच्यामुळं मग ड्रायव्हरची तर खूप मोठा तोटा आहे. नाहीच आहे तो. आणि खूप गंभीर समस्या आहे. माणसंच नाहीत, ट्रॅक्टर ड्रायव्हरच नाहीत. घरची माणसं सुद्धा जास्त दिवस करू शकत नाही. त्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास होतो. 4-5 वर्षाच्या वर एक माणूस रेग्युलर ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करूच शकत नाही. बरोबर. त्याला पाठीचा स्पाईनचा त्रास 100% होतो. फवारणीचा तर सुंदर म्हणजे हे तुमचं काही त्याला म्हणतात स्प्रेइंगचे जे आहे ना, ते व्यवस्थित त्याचं स्प्रे होईल आता झाडांना पूर्ण बागेतून ज्यावेळेला जाणार, ते पूर्ण हारीमध्ये झाडाच्या ओळीमध्ये ते पूर्ण झाडाला खालून वरून पानाला औषध आरामात बसेल. आता काही अडचण नाही येणार. ट्रॅक्टरच्या कंपॅरिझन तुम्हाला कसं वाटतं? नाही, नाही, त्याचं खूप चांगलं आहे ते. जर तुम्ही ते ऑटोमेशन मोड मध्ये एकदा जर स्प्रे झाला ना शेताला, तर खूप चांगलं होईल. म्हणजे थँक्यू. शेताच्या एकदा तुम्ही त्याचं हे दिलं, शेताचा मॅप दिला आणि ते फवारून आलं ना, एवढं झालं का खूप छान होईल. तुम्ही इंटरेस्टेड आहे का मशीन? हो, हो. आपण इंटरेस्टेड आहे ना मी. आणि मी तुम्हाला मार्केटिंगला मदत करू शकतो. थँक्यू. धन्यवाद.